मित्रांनो, काही कथा फक्त मनोरंजनासाठी नसतात, त्या आपल्या आयुष्याला बदलण्याची ताकद ठेवतात. आजची ही कथा आहे सर्प आणि गरुडाची. एक अशी कथा जिच्या गोष्टी जर एखाद्या माणसाने आपल्या जीवनात आणल्या तर तो कधीही गरीब राहून मरणार नाही. मित्रांनो, जर तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकली तर तुम्हाला समजेल की लहान विचार माणसाला किती मोठे नुकसान करतात. तुम्ही शिकाल की कोणती गोष्ट माणसाच्या प्रगतीला अडथळा आणते आणि कोणती गोष्ट त्याला श्रीमंत बनवू शकते. तुम्हाला कळेल की योग्य वेळी योग्य निर्णय घेणे म्हणजे श्रीमंतीचे पहिले दरवाजे उघडणे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कथा तुम्हाला सांगेल की श्रीमंती कशी स्वतः येऊन तुमच्या जीवनात प्रवेश करते, जेव्हा तुम्ही तुमच्या आत लपलेल्या त्या कमतरता ओळखता ज्या तुमच्या प्रगतीला रोखत आहेत. प्रिय दर्शकांनो, ही फक्त एक कथा नाही, ही दीर्घकाळ गरिबीतून मुक्तीचा मार्ग आहे. जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर तुमची विचारसरणी, तुमचा दृष्टिकोन तिन्ही बदलतील. तर चला एक अशी गुणवान, बुद्धिमान आणि जीवन बदलणारी कथा सुरू करूया, ज्याला ऐकल्यावर श्रीमंती स्वतः तुमचा स्वीकार करेल. दर्शक मित्रांनो, समुद्राच्या किनाऱ्यावर एक उंच पर्वत होता. दूरपर्यंत हवा गरजत राहायची आणि समुद्राच्या लाटा खडकांवर आदळून मोठमोठ्या आवाज करायच्या. त्याच पर्वतातील एक अंधारी गुहा होती, ज्यात एक सर्प राहत होता. गुहा पूर्णपणे ओलीसोट, अंधारी आणि थंड होती, पण त्या सर्पाला ही जागा जगातील सर्वोत्तम ठिकाण वाटायची. सर्पाला वाटायचे की सुरक्षित राहणे हे सर्वात मोठे सुख आहे. बाहेरील जग कितीही सुंदर असले तरी त्याच्या दृष्टीने तिथे फक्त धोके होते. समुद्राच्या तीव्र लाटा, हवेची गर्जना, डोंगरांचा आवाज. तो म्हणायचा, हे सगळे भागदाळ मनुष्य आणि प्राण्यांसाठी आहे, माझ्यासाठी ही गुहा पुरेशी आहे. सर्प अनेकदा स्वतःशी म्हणायचा, कोणाशीही व्यवहार नाही, कोणाशी झगडा नाही, ना कोणी माझे ना मी कोणाचा, फक्त गुहेत आरामात राहणे. त्याला वाटायचे एकटेपणा म्हणजे शांती, सुरक्षा म्हणजे स्वातंत्र्य. त्याच्या मनात ही गोष्ट रुजली होती की जो बाहेर जातो तोच संकटात पडतो, जो गुहा सोडतो तोच मरतो. पण गोष्ट इतकी सोपी नसते. जे नेहमी भीतीत बसून राहतात ते जीवनाचा खरा स्वाद कधीच चाखू शकत नाहीत. सर्पाने कधीच हे समजण्याचा प्रयत्न केला नाही की बाहेरील जगात फक्त धोके नाहीत तर संधीही असतात. लाटांचा आवाज, नदीची वाहणारी धारा, सूर्याची चमक हे सगळी जीवनाचा भाग होते. पण सर्पाने आपल्या मनावर भीतीची धूळ जमा केली होती आणि भीतीमुळे तो गुहेतून बाहेर पडत नव्हता. दररोज तो गुहेतून बाहेर डोकावायचा, पण पुढे जाण्याची हिंमत कधीच करत नव्हता. समोर समुद्र होता, ज्याच्या लाटा दूरवरून चंपत यायच्या आणि खडकांवर आदळून दुधासारखा पांढरा फेस तयार करायच्या. कधीकधी नदीची तीव्र धारा गुहेपर्यंत पोचायची. असं वाटायचं की संपूर्ण निसर्ग नाचतोय, खेळतोय. पण सर्पाला हे सगळं फक्त गोंगाटा वाटायचा. मी इथेच ठीक आहे. त्याचे मन लहान होते. तो जगातील मोठमोठ्या गोष्टी समजू शकत नव्हता. त्याचा विचार होता, ज्याच्याकडे एक सुरक्षित जागा आहे त्याला आणखी काय हवे. अतिसुरक्षा देखील जीवनाला बांधून ठेवते. मित्रांनो, भीती ही एक तुरुंग आहे. सर्पाचे जग गुहेपुरते मर्यादित होते. त्याच्या नजरेत तीच त्याची राजधानी होती. त्याला वाटायचे जे बाहेर उडतात, धावतात ते सर्व मूर्ख आहेत आणि जे स्वतःला सुरक्षित जागेत बंद ठेवतात ते समजदार आहेत. त्याला माहीत नव्हते की जिथे धोका नाही तिथे विकासही नाही. जे नेहमी सुरक्षित राहतात ते कधीच पुढे जात नाहीत. जे उंचावरील उंचाई गाठतात ते जगात स्मरणात राहतात. गुहेत बसलेल्या सर्पाला वाटायचे की जीवनात सुख मिळवण्यासाठी खूप मेहनत किंवा धैर्याची गरज नाही. फक्त आपल्यासारखे लहानसे जग बनवा आणि त्यात शांतपणे आयुष्य घालवा. त्याला माहीत नव्हते की जो जगापासून पळतो जगही त्याच्यापासून तोंड फिरवते. सर्पाला वाटायचे की गुहेच्या भिंती, अंधार, ओलावा हे त्याच्या सुरक्षितेचे रक्षक आहेत. पण हे खरे नव्हते. सुरक्षा आणि कैद यांच्यात खूप बारीक फरक असतो. जी गोष्ट सुरक्षित वाटते तीच कधीकधी सर्वात मोठी कैदी बनते. जो भीतीमुळे आपल्या मर्यादांची सीमा सोडत नाही, एक दिवस तीच मर्यादा त्याला पश्चातापाच्या अंधारात ढकलतात.
सर्पाला अजूनही समजले नव्हते. तो गुहेला जग समजून बसला होता. त्याला हे जाणवले नव्हते की जो एकटेपणा त्याला सुख वाटतो तोच त्याच्या जीवनातील सर्वात मोठी गरिबी होती. जग बाहेर होते, मोकळे आणि रंगांनी भरलेले, पण सर्प एका अंधाऱ्या गुहेत आपल्या लहान सुखात हरवलेला होता. मित्रांनो, गुहेत राहणारा सर्प आपल्या लहान जगात मग्न होता. त्याला वाटायचे की जीवनात यापेक्षा मोठे सुख कुठे नाही. पण एक दिवस त्याचे जग अचानक बदलले. दुपारची वेळ होती. गुहेच्या बाहेर समुद्राच्या लाटा उंचावत होत्या आणि तीव्र वारा वाहत होता. तेवढ्यात अचानक एक विचित्र आवाज आला. जणू काही भारी वस्तू आकाशातून पडत आहे. सर्प घाबरून कोपऱ्यात आकुंचन पावला. तेवढ्यात गुहेत जोराचा धडाम आवाज झाला. त्याने भीतीने मान वर केली तर पाहिले की एक मोठा गरुड रक्ताने न्याहून गुहेत पडला होता. त्याचे पंख तुटलेले, शरीरावर खोल जखमा आणि श्वास तीव्र चाललेले. हे दृश्य पाहून सर्प प्रथम घाबरला. त्याच्या मनात पहिला विचार आला, जर हा जिवंत राहिला तर मला खाऊ शकतो. पण काही क्षणातच त्याला समजले की गरुड मृत्यूच्या दारात उभा आहे. तो कोणाचेही नुकसान करू शकणार नाही. मित्रांनो, हळूहळू सर्प त्याच्याजवळ रेंगत गेला. समोर एक प्राणी श्वास घेत होता आणि डोळ्यात एक विचित्र चमक होती. जणू दुखापतीनंतरही त्याच्या आत काही जिवंत होते. सर्पाने तिरस्काराने विचारले, काय रे भाऊ, इतक्या लवकर मरण्याची तयारी केलीस का? उडत उडत थकला का? गरुडाने कराट डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेत म्हणाला, हो, आता उडणे संपले. पण ज्या उडण्यात मी भरलोय ते तू कधीच समजणार नाहीस. गरुडाच्या आवाजात दुखणी होते आणि अभिमानही. त्याने पुढे म्हटले, मी आकाशाच्या उंचावरील उंचाई मोजल्या आहेत. ढग फोडून उडान भरली आहे. आकाशाच्या स्वातंत्र्यात जे आनंद आहे तो धर्तीवर रेंगत लाखो वर्षेही मिळणार नाही. मित्रांनो, सर्प हे ऐकून हसला. आकाशात काय आहे? फक्त रिकामी हवा, रिकामी उजेड. मी तुझ्या आकाशात काय करणार? माझी गुहा माझ्यासाठी स्वर्गासारखी आहे. गरुड हसला, म्हणाला, हे तुझे दुर्भाग्य आहे. तू कधी उडण्याची इच्छाच केली नाही. ज्याने उडण्याचा प्रयत्न केला नाही त्याने जिवंत राहण्याची मजा घेतलीच नाही. मित्रांनो, हे शब्द सर्पाच्या हृदयात जाऊन भिडले. पण त्याने ताबडतोब आपली विचारसरणी कठोर केली. विचार करू लागला, उडण्यात काय आहे? शेवटी सगळ्यांना मरायचेच आहे. गरुडाने हळूच मान उचलली, चारही बाजू पाहिले आणि दुःखाने भरलेल्या तुटलेल्या आवाजात म्हणाला, मरणे सगळ्यांना आहे, पण कसे जगणे यात फरक पडतो. मी आज मरतोय, पण अभिमान आहे की मी आकाशात जगलो, त्याला अनुभवले, माझ्या पंखांनी त्याला स्पर्श केला. गरुडाच्या डोळ्यात अश्रू आले, दुःखाचे नव्हे, आठवणींचे. त्याच्या जीवनभराच्या उडण्यांच्या आठवणी त्याच्या शेवटच्या श्वासांसोबत डोळ्यात चमकू लागल्या. सर्प शांत झाला. त्याला प्रथम वाटले की कदाचित गुहेच्या बाहेर काहीतरी आहे, काही मोठे, अदृश्य, जे त्याने कधी विचारही केला नव्हता. गरुडाने शेवटच्या वेळी मान उचलली आणि म्हणाला, स्वातंत्र्य हे शब्द तू कधीच समजणार नाहीस. ज्यासाठी पंख तुटण्यापर्यंत लढावे लागले, ज्यासाठी प्राण दावावर लावावे लागले, ते आहे स्वातंत्र्य. सर्प आतून हादरला, पण आपल्या भीतीला ज्ञान समजून त्याने उत्तर दिले, हे स्वातंत्र्य काय आहे? ही गुहा माझे स्वातंत्र्य आहे. ना शत्रू, ना धोका, ना दुखणे. तू उडत राहिलास आणि आज पहा, याच अवस्थेत पडलास. काश तूही एखाद्या गुहेत राहिलास तर तुझी ही अवस्था झाली नसती. मित्रांनो, हे ऐकून गरुडाने गहिरी किंकाळी दिली. त्याच्या आत जणू कोणी आग लावली. डोळे भरून आले. म्हणाला, काश तू माझ्या जागी एक क्षणी आकाशात उडू शकलास, तर समजलास की जिवंत राहणे आणि फक्त श्वास घेणे यात किती फरक आहे. मित्रांनो, सर्पाला प्रथम आपली गुहा लहान वाटली, पण तो आपल्या सवयी आणि विचारांच्या भीतीतून बाहेर पडू शकला नाही. ज्या मनात भीती बसली असेल तिथे बुद्धी जन्म घेत नाही. सर्पाचे मन बंद होते. त्याला उडणाऱ्या प्राण्याचे दुखणे समजले नाही, फक्त त्याच्या अवस्थेत हास्याचे कारण दिसत होते. पण गरुडाच्या तुटलेल्या पंखांनी, त्याच्या धैर्याने आणि शेवटच्या श्वासात लपलेल्या आगीने सर्पाला प्रथम विचार करण्यास भाग पाडले. आखिर आकाशात असे काय आहे जो हा प्राणी मरताना देखील आठवतोय? मित्रांनो, हा प्रश्न सर्पाच्या मनात काट्यासारखा रुतला.
आणि त्याच क्षणी त्याच्या जीवनात बदलण्याचे पहिले बीज रोवले गेले. दर्शक मित्रांनो, गुहेत पडलेल्या गरुडाचा श्वास सतत मंद होत होता. त्याच्या शरीरातून रक्त वाहून खडकांवर गोठले होते. डोळे कधी बंद होत तर कधी उघडे होत. सर्प शांतपणे त्याला पाहत होता. प्रथम वेळी एखाद्या उडणाऱ्या प्राण्याला इतक्या जवळून पाहिले होते. गरुडाने तुटलेल्या आवाजात विचारले, या खडकाच्या वरून आकाश दिसते का? सर्प म्हणाला, हो, पण तू तिथे पोहोचू शकणार नाहीस. तुझे पंख आता तुझा भार उचलू शकत नाहीत. पण एका मरणाऱ्या प्राण्याच्या आत जो इच्छेच्या ज्वाला जागृत होत्या त्याला कोणी रोखू शकत नाही. गरुडाने धैर्य गोळा केले आणि म्हणाला, मरण्याच्या वेळी जर एकदा आकाश दिसले तर मृत्यूही खूप गोड वाटेल. सर्प हे समजू शकला नाही, पण त्याला गरुडाच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. अशी चमक जी फक्त त्यांच्या डोळ्यात असते ज्यांनी जीवनभर उंच विचार केले आहेत. हळूहळू गरुड आपल्या तुटलेल्या शरीराला खडकाच्या कडेवर घासत गेला. प्रत्येक पावलात दुखणे होते. पंख खडकांना टेकत होते, पण चेहऱ्यावर पश्चातापाऐवजी दुर्दशा होती. गुहेच्या बाहेर आकाश निळे चमकत होते. लाटा सूर्यप्रकाशात झळकत होत्या. गरुडाने प्रथम दीर्घ श्वास घेतला, जणू मृत्यूला नव्हे तर मोकळ्या आकाशाला शेवटचा स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त करत. गोष्ट म्हणते, ज्याच्या जीवनात ध्येय असते तो आपल्या अंतिम क्षणातही त्या ध्येयाकडे वाटचाल करतो. गरुडाने आपले पंख पुन्हा पसरले. ते तुटलेले होते, पण त्यात उडाण्याच्या आठवणी अजूनही होत्या. त्याने एक क्षण डोळे मिटले, जणू जीवनभराचे उडण्याची आठवण काढत. मग त्याने हवेत उडी घेतली. सर्प हे दृश्य पाहून अवाक राहिला. तो विचारही करू शकत नव्हता की इतका जखमी प्राणी इतका मोठा निर्णय घेऊ शकतो. पण काही क्षणातच सत्य समोर आले. गरुडाचे तुटलेले पंख त्याच्या शरीराचा भार सांभाळू शकले नाहीत. तो हवेतून निष्ठत खाली पडू लागला. खडकांवर आदळून त्याचे शरीर लोटत गेले. शेवटी तो नदीच्या तीव्र धारेत पडला. पण त्या दृश्यात काही अद्भुत होते. जणू निसर्ग गरुडाचे स्वागत करत होता. लाटांनी त्याला आपल्या बाहुपाशात घेतले. त्याच्या पंखावरील रक्त धुतले. त्याच्या थकलेल्या शरीराला पांढऱ्या फेसाने झाकले आणि सागराकडे हळूहळू नेले. असे वाटत होते जणू समुद्र म्हणत आहे, तुझी उडान संपली, पण तुझे धैर्य अमर झाले. सर्प खडकावरून हे सर्व पाहत होता. त्याने प्रथम आपल्या आत एक विचित्र कंपन अनुभवले, काहीतरी जे त्याने कधी अनुभवले नव्हते. त्याला वाटले की त्याने आज एक महान मृत्यू पाहिला. गोष्ट म्हणते, वीराची मृत्यू प्रेरणा सोडते आणि कायराची जीवन आयुष्य रिकामी राहते. गरुडाचे शरीर नदीत हळूहळू दूर जात होते आणि सर्पाच्या डोळ्यासमोर अदृश्य होत होते. पण त्याची उडाणाची भावना, त्याचे धैर्य, त्याचा विश्वास ते हवेत तरंगत राहिले. सर्पाला वाटले जणू समुद्राच्या प्रत्येक लाटा गरुडाची कथा सांगत आहेत. प्रत्येक लाट त्याच्या बलिदानाचे गाणे गात आहे. तो पडला खरा, पण तो पडूनही उंचावरच परतला. सर्पाने विचार केला, मरण्याच्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. माझ्या संपूर्ण आयुष्यात इतके धैर्य कधीच नव्हते. त्याच्या मनात प्रथम हा प्रश्न उभा राहिला, खरंच उडणे इतके मोठे सुख आहे का, की एक प्राणी ते मिळवण्यासाठी मृत्यूलाही गळे लावतो. त्याने अनुभवले की गरुड मरून अधिक महान झाला, त्याच्यापेक्षा खूप जास्त, जो आपल्या गुहेत भीतीने जगला. गोष्ट सांगते, महान लोक मृत्यूला घाबरत नाहीत, ते फक्त अपूर्ण आयुष्याला घाबरतात. आणि गरुडाने दाखवून दिले की जीवनात पंखांचं तुटणे हार नाही, उडण्याची इच्छा मरून जाणे हार आहे. सर्प खूप वेळ खडकावर बसून राहिला. हवा समुद्राकडे वाहत होती. असे वाटत होते जणू हवाई गरुडाला निरोप देत आहे. त्या दिवशी सर्पाने प्रथम अनुभवले की गुहेचा अंधार सुरक्षित खरा, पण त्यात जीवनाचे मोठे अर्थ मिळत नाहीत. गरुड दूर गेला होता, पण त्याची अंतिम उडान सर्पाच्या मनात छाप सोडून गेली होती. मित्रांनो, गरुडाच्या मृत्यूनंतर गुहेत एक विचित्र शांतता पसरली. प्रथम वेळी सर्पाच्या मनात काहीतरी जागृत झाले होते, जे तो स्वतःही नीट समजू शकत नव्हता. एक बेचैनी, एक जिज्ञासा आणि भीतीसोबत मिळालेला उत्साह. त्याचे मन विचारत होते, अखेर त्या आकाशात इतके काय होते ज्यासाठी गरुडाने तुटलेल्या पंखासह उडी घेतली. सर्पाची विचारसरणी लहान होती. तो नेहमी आपल्या अनुभवांना सत्य मानायचा, पण गरुडाच्या धैर्याने
त्याच्या विचारात हलचल निर्माण केली होती. जणू वर्षानुवर्ष जमा झालेली धूळ झटकली गेली. त्याने दीर्घकाळ समुद्राच्या दिशेने पाहिले, जिथे गरुडाचे शरीर हळूहळू अदृश्य झाले होते. लाटा अजूनही फिरत गुहेकडे येत आणि परत जात होत्या, जणू गरुडाचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत. सर्पाने स्वतःशी म्हटले, खरंच आकाश इतके अमूल्य आहे का? आणि याच प्रश्नाने त्याच्या आत एक नवीन विचार जन्मला. जर एकदा मीही उडून पाहिले तर काय हरकत आहे? तो जाणत होता की तो उडू शकत नाही, पण मनाची आग कोणत्याही नियमाला मानत नाही. जेव्हा मनात जिद्द येते तेव्हा तर्क मागे पडतात. गोष्ट सांगते, मनाची जिद्द अनेकदा माणसाला तिथे नेते जिथे तो पोहोचण्यासाठी बनलेला नसतो. सर्प खडकाच्या कडेवर रेंगत पोहोचला. तो खाली समुद्राच्या गहनतेकडे पाहत होता. निळे पाणी, तीव्र धारा आणि वर अंतहीन आकाश. त्याच्या आत दोन आवाज लढत होते. एक भीतीचा, इथून पडू नको, तू उडू शकत नाहीस. दुसरा लालसेचा, गरुड मरताना देखील उडायचा होता. कदाचित खरंच काही रहस्य आहे. सर्पाने दुसऱ्या आवाजाला निवडले. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि शरीर मागे वळवले, जणू उडान भरणार. पण सत्य हे होते की तो उडण्यासाठी बनलेला नव्हता. ना पंख, ना शरीराचं संतुलन, ना आकाशाची सवय. तरी त्याने उडी घेतली. क्षणभर सूर्यप्रकाशात त्याचे शरीर चमकले, जणू विजेची रेष आकाशात धावत आहे. पण ताबडतोब तो वेगाने खाली पडू लागला. हवेच्या माराने त्याला सांभाळता आले नाही. खडकांनी त्याच्या पाठीला कापले. तो लोटत गेला. कधी खडकांना टेकला, कधी हवेत उचलला, कधी जमिनीवर पडला. गोष्ट सांगते, निसर्गाच्या व्यवस्थेची न समजता केलेला साहस मूर्खता बनतो. सर्प धर्तीवर आदळला तर त्याच्या हाडांना दुखापत झाली. काही वेळ तो बेहोशासारखा पडला. समुद्राच्या लाटा भीतीदायक आवाजात जवळ येऊन परत गेल्या, जणू त्याला चेतावणी देत की हा मार्ग त्याच्यासाठी नाही. खूप वेळानंतर सर्पाने डोळे उघडले. श्वास तीव्र चालले होते. संपूर्ण शरीर दुखण्याने जळत होते. पण सर्वात जास्त जळण मनात होती. मी उडू शकलो नाही. तो हळूहळू खडकाच्या आधाराने वर चढला आणि कसेबसे गुहेपर्यंत पोहोचला. कमजोरीमुळे तो गुहेत पडला. काही वेळ हापत राहिला. मग एक कडवी हास्य त्याच्या तोंडातून निघाले. असे हास्य ज्यात व्यंगही होते आणि दुखणेही. तो म्हणाला, तर याच उडण्याचा मजा आहे. प्राणावर खेळून हवेत उडी मारणे. धरती मला जास्त आवडते. सर्पाने आपल्या दुखापतीला तर्कात बदलायला सुरुवात केली. हे मानवी स्वभावासारखे होते. जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा त्या गोष्टीला लहान सिद्ध करतो. सर्प म्हणाला, तो गरुड मूर्ख होता. उडत उडत मेला आणि मीही थोड्या वेळासाठी त्याच्या बोलण्यात आलो. आकाशात काही नाही, फक्त उजेड आहे आणि खाली मृत्यू आहे. तो स्वतःला सांत्वन देत राहिला, जणू एखादा मुलगा पडल्यानंतर स्वतःला समजावतो की मी तसंही खेळायचं नव्हतं. अपयश बुद्धी देत नाही, अहंकार देतो. जो म्हणतो की प्रयत्नच चुकीचा होता. सर्पाची विचारसरणी पुन्हा गुहेत बंद झाली. त्याने आकाशाला दोष दिला, स्वतःला नाही. म्हणाला, धरतीवर रेंगणे चांगले आहे, हेच सत्य आहे आणि हेच सुरक्षित आहे. उडणे फक्त दिखावा आहे. सर्प आपल्या दुखापतीच्या नाकाम प्रयत्नावर गुहेत लपून बसला. शरीर दुखत होते, पण मन त्याहूनही जास्त दुखी होते. तो आपल्या आत लपलेल्या तडफड दाबण्याचा प्रयत्न करत होता. आकाशाची तडफड, उडानाची तडफड आणि ही तडफड की तो कधी गरुडासारखा होऊ शकणार नाही. गुहेत भारी शांतता होती, पण तेवढ्यात कुठे दूर समुद्राच्या गहनतेतून एक विचित्र कंपन उठू लागले. प्रथम मंद, मग हळूहळू तीव्र होत गेले. असे वाटत होते जणू पाण्याच्या गहनतेतून एखादी आवाज वर येत आहे. सर्पाने लक्ष देऊन ऐकले. ही साधारण आवाज नव्हती, हे लाटांचे गीत होते. लाटा जणू गरुडाची कथा सांगत होत्या. त्यांच्या स्वरात करुणा आणि अभिमान दोन्ही होते. समुद्राचा आवाज खडकांवर आदळून गुहेपर्यंत पोहोचत होता. प्रत्येक आवाज एक संदेशासारखा वाटत होता. लाटा बोलत होत्या, हे पर्वतवासियांनो, आज एक प्राणी इथून गेला ज्याने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्याचे रक्षण केले. हे ऐकून सर्प स्तब्ध राहिला. त्याने आपल्या जीवनात कधी लाटांना असे गाताना ऐकले नव्हते. गीतात एक शक्ती होती, जणू ते प्रत्येक प्राण्यासाठी लिहिले गेले.
जे उंचावरी जगतो आणि आपल्या स्वप्नांसाठी प्राण देतो. लाटा पुढे म्हणाल्या, तो गरुड होता ज्याने जखम होऊनही हार मानली नाही, ज्याने तुटलेल्या पंखासह आकाशाकडे पाहण्याचे धैर्य ठेवले. सर्पाला आपल्या आत एक विचित्र कंपन जाणवले. हे गीत त्याच्या हृदयाच्या त्या ठिकाणाला स्पर्श करत होते जिथे तो स्वतः कधी जाऊ इच्छित नव्हता. समुद्राचे गीत जणू गरुडाला श्रद्धांजली देत होते. वीर मरूनही जिवंत राहतात कारण त्यांच्या गाथा हवा, लाटा आणि हृदयात बसतात. लाटा खडकांवर डोके आपटून एक प्रकारची ताल बनवत होत्या, जणू म्हणत, ज्याने जीवनभर आकाश नापले तो समुद्राच्या गहनतेतही अमर राहतो. सर्पाने मनात विचार केला, खरंच गरुड इतका महान होता का? त्याच्या हृदयात हा प्रश्न दुखापतीसारखा रुतला. लाटांच्या आवाजा आता अधिक स्पष्ट होत होत्या. गीतात धैर्याची महिमा गायली जात होती. धैर्य हा दिवा आहे जो अंधाराला आव्हान देतो. ज्याच्या ठोठाव्यात धैर्य नाही त्याच्यासाठी जीवन फक्त एक गुहा आहे जिथे न उजेड पोहोचतो ना स्वप्ने. सर्प हे ऐकून थरारला. त्याला वाटले की गीत त्याच्यासाठी गायले जात आहे. लाटांनी म्हटले, धन्य आहे तो प्राणी जो आपल्या कमजोरीला नव्हे तर स्वप्नांना निवडतो. तो पडताना देखील आकाशाकडे पाहतो. सर्पाचे हृदय कापले. त्याला वाटले की गरुड खरंच साधारण पक्षी नव्हता. तो स्वातंत्र्याचा ओळख, उडाणाचा प्रतीक आणि धैर्याची मूर्ती होता. लाटांचे गीत जणू समुद्राचा निर्णय होता. जे आकाशासाठी जगतात त्यांना मृत्यू स्पर्श करू शकत नाही. त्यांचे नाव अमर होतात. सर्प हळूहळू गुहेबाहेर आला आणि त्या दिशेने पाहू लागला जिथून गीत येत होते. सूर्यप्रकाश समुद्रावर सोन्यासारखा चमकत होता. लाटांच्या फेसात गरुडाची आठवण उभी राहत होती. जणू प्रत्येक फेस गरुडाच्या आत्म्याला सलाम करत होता. सर्पाने प्रथम अनुभवले की ज्या गोष्टीला तो व्यर्थ समजत होता त्यातच जीवनाचे खरे सौंदर्य लपलेले आहे. त्याने प्रथम समजले की सुरक्षा फक्त शरीराची गरज आहे, पण स्वातंत्र्य आत्म्याची गरज आहे. गोष्ट सांगते, जो आपल्या भीतीत कैद होतो तो स्वतःला कधी ओळखू शकत नाही. सर्पाने स्वतःला हे मान्य केले नाही, पण त्याच्या आत कुठे गहन ठिकाणी हे जाणवले की मी उडू शकलो नाही. पण उडणाऱ्यांना लहान म्हणणेही चुकीचे आहे. लाटांचे गीत हळूहळू थांबले, पण त्याचा प्रभाव सर्पाच्या आत जळत राहिला. एक असा प्रभाव जो कदाचित जीवनभर त्याच्यासोबत राहील. कारण प्रथम वेळी त्याने समजले की गुहेच्या बाहेरही एक जग आहे आणि त्या जगातील नायक ते असतात जे प्राण जोखमीत टाकूनही स्वातंत्र्य आणि स्वप्नांसाठी जगतात. गरुड गेला होता, पण समुद्राने त्याला अमर केले होते आणि सर्प गुहेत परतताना प्रथम स्वतःला लहान अनुभवत होता. मित्रांनो, जीवनात आपल्यासमोर दोन मार्ग असतात. एक सर्पासारखा सुरक्षित पण लहान मार्ग, जिथे ना धोका, ना मेहनत, ना नवीन उजेड, ना उंचाई. दुसरा गरुडासारखा धैर्याने भरलेला मार्ग, जिथे जखमाही आहे, पडणेही आहे, पण तिथे जीवनाचा खरा स्वाद आहे. स्वातंत्र्य आहे, स्वप्ने आहेत आणि जिवंत राहण्याचा अभिमान आहे. सर्प संपूर्ण आयुष्य अंधाऱ्या गुहेत लपून जगला. त्याला सुरक्षा मिळाली, पण उडण्याचा आनंद कधीच माहीत झाला नाही. आणि गरुड तुटलेल्या पंखासह शेवटच्या श्वासापर्यंत आकाशाकडे उडी मारली. तो पडला, पण मेला नाही, अमर झाला. लक्षात ठेवा मित्रांनो, जे फक्त सुरक्षित राहू इच्छितात ते वय घालवतात, पण जीवन जगत नाहीत. आणि जे आपल्या स्वप्नांसाठी जोखीम घेतात ते पडूनही इतिहास घडवतात. जग त्या लोकांना स्मरणात ठेवते जे उडण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे पंख तुटले तरी, मार्ग कठीण असला तरीही. म्हणून गुहेतून बाहेर या, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करा. भीतीने नव्हे तर धैर्याने जीवन जगा. जगण्याची मजा तिथेच आहे जिथे जोखीम आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, उंचावरी त्या लोकांना मिळतात जे पडल्यानंतरही आकाशाकडे पाहणे सोडत नाहीत. तर दर्शक मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल आणि तुम्ही इथपर्यंत पूर्ण कथा ऐकली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.